मला अनन्य गतीनं शरण जातात ते उत्तम आहेत. तर तसं विचार जर केला तर प्रत्येक संतांनी आपल्या जातीचा स्वाभिमान व्यक्त केला आणि प्रत्येक संताच्या पुढे आपल्या जातीचा उल्लेख केला. गोरा कुंभार, सावता माळी, सेना नावी, नरहरी सोनार, नाही का. प्रत्येक संताचं बघा, नाही का, सावता माळी, प्रत्येक असे संतांच्या पुढं आपल्या जातीचा नामा शिंपी. प्रत्येक संतांनी आपापल्या समाजाचा जरी स्वाभिमान व्यक्त केला असता तरी संत समाजापुरता नाही, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. म्हणून महात्मा या शब्दाची व्याख्याच आहे महान आत्मा यशसा इति महात्मा, मोठा आहे आत्मा ज्याचा असा जोतो. तसं संत जनाबाई महाराज विचार करा, जनाबाई ज्या चोखोबाराचं वर्णन करतात ते चोखोबाराय कोण आहे तर विचार करा, चोखोबाराय, चोखोबाराचा चोखा मेळा संत भला. चोखोबाराय म्हणजे रामायणातला नळ नीळ आपण जामवंत म्हणतो ना, त्यातला निळाचा अवतार म्हणजे चोखोबाराय. तर अशी कथा सांगितली जाते. तर एकदा पार्वती आईसाहेब नदीवर आंघोळीला गेल्या असताना एक बेलपत्र वाहत येत होतं आणि त्या बेलावर एका रक्ताचा थेंब होता. त्याचा स्पर्श पार्वती आईसाहेबाला झाला, त्याचं बाळ जन्माला आलं. ते बाळ घेऊन पार्वती आईसाहेब महादेवाकडे गेल्या. स्वामी बघा, एक बेलपत्र वाहत होतं, रक्ताचा थेंब होता, त्याच्यावर स्पर्श माझ्या अंगाला झाल्याबरोबर ते बाळ जन्माला आलं आणि ते बाळ मग त्याचं नाव महामुनी नाव ठेवण्यात आलं. आणि महामुनी आता रांगता झाला आणि एक दिवसचा प्रसंग, स्वर्गातला देवाचा राजा इंद्र बेचैन झाला. त्याने विचार केला, हे बाळ जर मोठं झालं तर माझं इंद्रपद जाण्याची शक्यता आहे. आता या बाळाचा आणि इंद्रपदाचा काय संबंध आहे, पण नाही का भीती असते विरोधकाला. तसं विचार करा, त्याला इंद्रदेवाला वाटलं की हे जर मोठं झालं तर माझं पद जाण्याची शक्यता आहे. मग इंद्राने एक मेलेली गाय कैलास पर्वतावर टाकली. आता महादेवजी ध्यानस्थ अवस्थेत आहे, पार्वती आपल्या कामामध्ये मग्न आहेत आणि ते बाळ रांगत 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 कैलास पर्वतावरची गोष्ट आहे, इंद्रानं गाय मारून टाकली होती आणि ते लेकरू रांगत 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 महामुनी नावाचं बाळ तिथपर्यंत रांगत गेलं आणि ते मांस खात होतं गाईचं, मेलेल्या गाईचं, इंद्रानं टाकलेल्या गाईचं. महादेवाला कळालं, महादेवजी उठले, ताड ताड आले, त्रिशूळ घेतलं, त्याला मारणार. पार्वती आई सावाल्या, क्षमा करा पतिदेव, काही आव कासाबाला तरी थोडीफार दया असते, काही करा. अगं हे शोभतं का, ते बाळ बघ महामुनी, अगं ते मांस भक्षण करतं, शोभता का आपल्याला आहे. महाराज वाटलंच तर त्याला शाप द्या, पण त्या बाळाला मारू नका. परिणाम महादेवानं त्याला शाप दिला, जा मांस भक्षण करतो ना, हेच मांसाचं काम करत राहशील, असा महादेवानं शाप दिला. परिणाम चोखोबाराय जन्माला आले. कसे जन्माला आले, भजन करा, विठ्ठल 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 विठ्ठल. नाही का. मंगळवेढा, पंढरपूरच्या जवळच मंगळवेढा आहे बघा, आणि त्या मंगळवेढ्यामध्ये महार समाजाचं दाम्पत्य सुदाम आणि सावित्री हे भगवन पांडुरंग परमात्म्यावर असीम प्रेम करणारे हे भक्त ते पंढरपूरच्या दिशेने निघाले. पण त्या मंगळवेढ्याच्या पाटलाचा असा एक नियम होता, काही शेतात धान्य आलं, फळं आले की पहिलं पांडुरंगाला अर्पण करायचं. आणि नेमकं हे सुदाम सावित्री हे दोघं पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाचं भजन करत करत निघाले. त्या पाटलानं आवाज दिला, ओ वारकरी बाबा थांबा, पंढरपूरला चाललात ना, हो, मग हे माझे आंबे पांडुरंगाला अर्पण करा, पुजाऱ्याजवळ द्या. आणि ती चिठ्ठी लिहून दिली. परिणाम सुदाम आणि सावित्री पंढरपूरच्या दिशेने निघाले. पांडुरंगाला वाटलं हे खरंच भगवत भक्त आहेत का, यांच्या अंतःकरणामध्ये माझं वास्तव्य आहे का, दया आहे का, नाही का. आणि मग पांडुरंगानं एका ब्राह्मणाचं, गरीब ब्राह्मणाचं रूप धारण केलं. त्यांच्या समोर आले सुदाम आणि सावित्री यांच्या समोर. मायबाप, 3 दिवसाचा मी उपवासी, गरीब ब्राह्मण आहे, काहीतरी खायला द्या मायबाप. पती पत्नीने विचार केला,
पांडुरंगाला आपण अर्पण करायला नेले, पाटलांनी दिले, पुजाऱ्याच्या हातात द्यायला सांगितले, आपण द्यावे का नाही असा न विचार, जाऊ द्या कदा नाही का. एकनाथ महाराजांनी जर गाढवाला पाणी पाजलं, संत फार विचाराचे असतात, मागचा पुढचा विचार केला नाही. सावित्रीबाईनं ते जवळचं ते घेतलं, ते आंबे बघितले, एक आंबा डायरेक्ट दिला कुणाच्या हातात, त्या गरीब ब्राह्मणाच्या. त्यानं तो आंबा खाल्ला, पण तो आंबा आंबट लागला. माय बाप, हा आंबा आंबट आहे, हा वापस घ्या तुमचा तुम्हाला. ते सावित्रीने ते चोखलेला, त्या ब्राह्मणानं अर्धावट चोखलेला आंबा आपल्या पदरामध्ये ठेवला. दुसरा द्या मायबाप. दुसरा बघितला, पिकलेला आंबा ब्राह्मणाला दिला. ब्राह्मणाने तो आंबा ग्रहण केला आणि नमस्कार केला. ब्राह्मण तिथून पुढे गेला. आणि हे आपल्या पंढरपूरच्या सुदाम आणि सावित्री, पांडुरंगाची असीम प्रेम करणारे भक्त निघाले पांडुरंगाकडे. निघाले पांडुरंगाच्या तिथं महाद्वारात आले आणि पुजाऱ्याजवळ ते आंब्याचं ते दिलं आणि चिठ्ठी दिली. पुजाऱ्यानं बघितलं, चिठ्ठीवर बघितलं आणि आंबे मोजले तर 2 आंबे कमी भरले. विचारलं, यातले 2 आंबे काय झाले? काही नाही, एक गरीब ब्राह्मण 3 दिवसाचा उपवासी होता, काहीतरी खायला द्या मायबाप, म्हणून आम्ही त्याला तो आंबा दिला. म्हणजे अहो, एक आंबा दिला, याच्यात तर 2 कमी आहे. दुसरा काय झाला? ते कसं आहे, ते अर्धावट आंबा त्यानं खाल्ला, त्याला तो आंबट लागला आणि तो अर्धावट चोखलेला आंबा त्यांनी माझ्याजवळ दिला. सावित्रीबाईने आपल्या कुठे आहे तो आंबा विचारलं पुजाऱ्याने. सावित्रीबाईने तो अर्धावट चोखलेला आंबा पदरातला दाखवायला गेली, तो आंबा खाली पडला आणि त्या चोखलेल्या आंब्याचाच झाला चोखोबार आहे. तर कोणाला पटल न पटल, संत चरित्र आम्ही वाचून सांगायलो बघा. काही काही नास्तिकाला पटत नाही, कोणी काही म्हणतं बघा. देवच मान्य नाही, त्याला काय करावं आपण, बरोबर आहे का नाही? काही म्हणतात, हो जर तुमचा देव असता तर आम्हाला दिसला असता. अरे, तू जर नाही का दिसणाऱ्याला जर देव मानत आहे, तर या लाईट दिसते का कोणाला? लाईटची तारा दिसतात का? दिसत नाही ना, त्याला हात लावून बघा कसा दणका बसते, बरोबर आहे का नाही का? सुगंध दिसतो का कुणाला? पण आहे का नाही? तसा देव आहे, पण काही काही मानत नाही, त्यांच्याकडे आपण पहावे पुराणे विचारोनी हो, पहावे पुराणे विचारोनी हो, पहावे पुराणे विचारोनी विचारोनी, पहावे पुराणे विचारो तुका मने विश्वासच्या मनी, तुका मने नाही विश्वासच्या मनी हो. पहावे पुराणे विचारोनी हो, पहावे पुराणे विचारोनी. बघा, प्रमाणाला प्रमाण तयारच आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, आणि पहावे पुराणे विचारून. इकडं महाराज लोकांना पुराण आहेत कोण बघा नाही का. तसं त्या सावित्रीबाईने ते चोखला आंबा दाखवायला काढला, तर त्या चोखलेल्या आंब्याचे झाले चोखोबार आहे. तो ब्राह्मण दुसरा कोणी नसताना पांडुरंग परमात्मा होता. बघा, चोखा मेळा, तो आंबा चोखला, त्याचा झाला चोखोबार आहे. चोख म्हणजे काय? चोख म्हणजे शुद्ध. माणसं काय म्हणतात, तो माणूस चोख आहे. चोख म्हणजे शुद्ध, तसे चोखोबार आहे शुद्ध आहे. चोख म्हणजे शुद्ध म्हणजे पवित्र. चोखोबार आहे किती शुद्ध आहेत आणि किती पवित्र आहेत, तर असं म्हणतात, एकदा स्वर्गातल्या देवाच्या राजाचं, इंद्राचं स्वर्गामध्ये अमृत नासल्या गेलं. आणि मग विचारलं, अरे अमृत कधी नासत नाही, हा काय नाचण्यासारखा पदार्थ नाही, नेमका अमृत नाचतं तरी कसं असेल? मग नारदांना सांगितलं, एक काम करा तुम्ही, आता पंक्ती बसल्या, अमृत देवतांना तुम्ही वाढता, पण हे नासलेलं अमृत तुम्हाला जर शुद्ध करायचं असेल तर मृत्यू लोकामध्ये जा, मंगळवेळा पंढरपूर या ठिकाणी जा, आणि तिथे एक महान भगवत भक्त पांडुरंगाचे चोखोबार आहे, त्यांच्याजवळ हे तुमचं नासलेलं अमृत द्या, ते तुम्हाला शुद्ध करून देतील. परिणाम, देवाचा राजा इंद्र ते घेऊन आला ते नासलेलं अमृत. संतांची मांदी आळी बसलेली आहे आणि चोखोबाराच्या पुढे ते अमृत टेकवलं आणि सांगितलं, महाराज, मी देवाचा राजा इंद्र आहे, स्वर्गामध्ये अमृत वाढण्याचं मी काम करत होतो, ते अमृत नासल्या गेलं,
विचार केला. नारदांनी सांगितलं की तुमच्यापर्यंत जा, चोखोबारायापर्यंत ते शुद्ध करून देतील, कृपया करून हे अमृत शुद्ध करून द्या. असं म्हटल्याच्या नंतर चोखोबारायाच्या डोळ्याला धारा लागल्या. बाप रे, मी तर नीच योनीमध्ये जन्माला आलेला, माझ्या हातानं अमृत शुद्ध होणार. चोखोबारायाच्या डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंगा, आता ही कोणती परीक्षा आहे? चोखोबारायाचे गरम असुर त्या अमृतात पडले. नासलेलं अमृत शुद्ध झालं. तरी पण खात्री करण्याकरता परत इंद्रदेवानं प्रार्थना केली, चोखोबाराय, तुमची करंगळी तरी अमृतामध्ये बुडू द्या, मग तरी पवित्र होईल. परिणाम चोखोबारायांनी करंगळी अमृतात बुडवली, अमृत शुद्ध झालं. माझा दृष्टांत संपला. देवाच्या राजाचं, इंद्राचं, स्वर्गामधलं नासलेलं अमृत ज्यांच्याकडं शुद्ध झालं, ज्यांच्याकडं पवित्र झालं, असे जे चोख आहेत, जे शुद्ध आहेत, म्हणून जनाबाई म्हणतात, चोखा मेळा संत भला, चोखा मेळा संत भला, तेने देव भुलविला, एक भुलविला, तेने देव भुलविला, देव भुलविला, तेने देव भुलविला, भुलविला. ओ आ चोखा मेळा संत भला, ओ आ चोखा मेळा संत भला, चोखा मेळा संत भला, चोखा मेळा संत भला, तेने देवा भुलविला, तेने देवा भुलविला, तेने देवा भुलविला, तेने देवा भुलविला. भक्ती आहे जाती मोठी, भक्ती आहे जाती मोठी, भक्ती आहे जाती मोठी, हो भक्ती आहे जाती मोठी, जाती मोठी, जाती मोठी भक्ती आहे. वा वा वा, भक्ती आहे ज्याची मोठी. चोखा मेळा संत भला, तेने देव भुलविला. आता काय चोखा मेळा, चोख म्हणजे शुद्ध आणि मेळा म्हणजे समूह, शुद्ध सात्विक गुणाचा मेळा, नाम चोखा मेळा. संत कुणाला म्हणतात? सन्मार्ग वर्तेने ती संत, जे सन्मार्गाचं वर्तन करतात त्याला संत म्हणतात. चोखा मेळा संत भला आणि तेने देव भुलविला. आता हे पटण्यासारखं आहे का हो? बरं का परंडे महाराज, चोखा मेळा संत भला इथपर्यंत पटतं. नंतर काय म्हणतात जनाबाई? तेने देव भुलविला. चोखा मेळा संत भला आणि तेने देव भुलविला. आता अर्धा एकीकडं डायरेक्ट पार रोडच्या बाजूलाच कार्यक्रम सोडला गेला नाही का. आता जो भला असतो तो भुलवत नसतो आणि जो भुलवत असतो तो भला नसतो. आणि एकाच चरणात जनाबाई म्हणतात चोखा मेळा संत भला आणि तेने देव भुलविला. जो भला असतो तो भुलवत नसतो आणि जो भुलवत असतो तो भला नसतो. माणसं सहज विचारतात, का हो ते तुमच्या गावचे अमुक अमुक, अहो तो फार भला माणूस आहे नाही का. आणि त्याच्यासोबत राहतं ते कडक कांजीच्या कपड्यावर, त्याचं काय घेऊन बसते, ते दिवसा माणसं भुलवतं. बरं आहे बरं आहे का. म्हणजे जे जे भला आहे, विठ्ठल 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 विठ्ठल, म्हणजे जो भला असतो तो भुलवत नसतो आणि जो भुलवत असतो तो भला नसतो. आणि जनाबाई काय म्हणतात? चोखा मेळा संत भला आणि तेने देव भुलविला. हे पटण्यासारखं आहे का? नाही पटण्यासारखं. पण एक विचार करा, तुम्हाला पटवून देतो. चोखा मेळा संत भला, तेने देव भुलविला. आता या जगामध्ये तिघजण भुलतात बघा. याच्यातच अख्खं कीर्तन होईल. या जगामध्ये तिघजण भुलतात. देवही भुलतो, संतही भुलतात आणि जीवही भुलतो. पण या प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ आहेत.
जीवही भुलतो. आता तुम्ही आपण बोलतो, जीव भुलतो 4 प्रकारानं. जीव जाऊन भुलतो, जीव पाहून भुलतो, जीव खाऊन भुलतो आणि जीव पिऊन भुलतो. बरोबर आहे का? जीव 4 प्रकारानं बोलतो. जीव जाऊन, पाहून, खाऊन, पिऊन. पाहून बोलतो नाही का? अहो ते साधं गोष्ट आहे. एखादा बॅनर जर एखाद्या नटीचं बघितलं तर काही येड्या दिमाखाची नुसते बघतात त्या बाईकडे. अरे नाही का, हे याला पाहून बोलणं म्हणतात. बरोबर आहे का नाही? फोटोवरलं बघतात पाहून नाही का, याला पाहून बोलणं नाही का. अहो चोखोबारा म्हणतात, काय भुललासी वरलिया रंगा. बरोबर आहे का नाही? प्रमाण देऊन बोलतो, वाय फट नाही बोलणार मी नाही का. पाय भुललासी, अरे चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. माणसं वरल्या रंगाला पाहून बोलतात नाही का, याला पाहून बोलणं. काही खाऊन बोलणं म्हणतात. माणसं म्हणतात, जय हरी महाराज, जय हरी, ओळखलं का आम्हाला. आता महाराज लोकांना भरपूर माणसं भेटतात, पण काही काही आठवणीत राहत नाही. मग तेच म्हणतं, महाराज आमच्या गावात सप्ताह होता ना, खाऊन भुलले का. म्हणजे बरोबर आहे का, याला खाऊन बोलणं म्हणतात. बरोबर आहे का. महाराज मी तुम्हाला वाढायचो, तुम्ही म्हणायचे हानवरची तरी मला विसरले. बरोबर का. याला काय म्हणतात, हे बघा, हे तुम्हाला म्हणत नाही बरं का मी. हे बघा, आमचे दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे. ज्याच्या मापाला आला त्याने ड्रेस घालायचं आणि पैसे देऊन निघून जायचं. आता तुमच्या मापाला फेस बसत असेल त्याला मी तरी काय करू नाही का. याला म्हणतात खाऊन बोलणं. काही पाहून बोलतात, काही खाऊन बोलतात, काही पिऊन बोलतात. आता पिणाऱ्याचं काय सांगायचं, कीर्तना सगळे ते धिंगाणा सगळ्याच माहिती आहे नाही का. अहो महाराज काय सांगावं नाही का, हे काय हसायचं दृष्टांत नाही. असं हे बघा, कीर्तनात किती सांगितलं ना, दारू पिऊ नका, असं करू नका, सगळं वाईट असतं. कीर्तनानंही परिणाम होत नाही. आणि काही काही माणसं पिणाराला कुठं राजस्थानला नाही, कोणत्या अकोल्याला नाही, कोणत्या महाराजाकडे काही फरक पडत नाही. ज्यावेळेस आपल्या मनावरच परिणाम होईल त्याच वेळेस फरक पडतो. बरेच मी असे काही बघितले, 3-3 महिने दारू पित नाहीत, थेंबही पित नाहीत, देवाच्या पलीकडे बघतात, पण 3 महिने झाल्याच्या नंतर 3 महिन्याचा एकदा सपाटा, 2-4 महिन्याचा सगळाच एकदा. त्याला काय अर्थ आहे नाही का. अहो एका मागच्या महिन्यामध्ये जवळच्याच एका पाहुणे आपल्या जिल्ह्यामध्ये भेटायला गेलो. म्हणले दारू, म्हणले महाराज काही करा, मायबाप एकुलत आहे, काही करा महाराज, याची दारू तुम्ही कीर्तनात सांगू नका. घरी येऊन त्याला 1 घंटा घरी त्याला सांगितलं, पिऊ नको बाबा, भीक माग. तू जर मेला तर लेकर काय स्टँडवर भीक मागतील का. त्याच्या डोळ्याला खळखळ खळखळ धारा आल्या. म्हणले महाराज आजपासून बंद म्हणजे बंद. म्हणले वा, काय परिणाम झाला. म्हणलं काय बंद, तुमचं आमच्या घरी येणं जाणं बंद. अरे अब्बा, म्हणलं आता काय करा महाराज. म्हणून काही काही माणसं पिऊन बोलतात, काही जाऊन बोलतात, काही खाऊन बोलतात नाही का. जाऊन नाही, काही काही जाऊन बोलतात. आता म्हणून माणसानं कुठं जावं आणि कुठं जाऊ नये याला शास्त्र आहे बरं का. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं, काही ठिकाणी नाही बोलवलं तरीही जावं, आणि काही ठिकाणी बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये. 4 ठिकाण असे तिथं नाही बोलवलं तरी जाता येतं. कुठं कुठं, आई वडिलाच्या घरी मुलाला नाही बोलवलं तरी जाता येतं, मित्राच्या घरी मित्राला नाही बोलवलं तरी जाता येतं, गुरुच्या घरी शिष्याला नाही बोलवलं तरी जाता येतं, आणि असल्या भगवत कार्यात भक्ताला नाही बोलवलं तरी जाता येतं. तुका म्हणे तेथे न पाचार येता जावे, संत चरण भावे रिघावया. अशा ठिकाणी बोलवायची गरज नाही. नाहीतर काही बहादर म्हणतील, आम्हाला कुठं कीर्तन संस्थांवर कीर्तन ऐकायला, तो काय कार्यक्रम आहे का बारशाचा, तुला निमंत्रण द्यायला. तुला चिकनगुन्या कोरोना झाला, तू डॉक्टरकडे का, डॉक्टर तुझ्याकडे येत होता. व्याधी पिढीला धावे वैद्याच्या घरा, आपुल्या परिहारा लागोन्या. पण तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावी रिघावा. अशा ठिकाणी बोलवायची गरजच नाही. पण काही ठिकाणी बोलवल्याशिवाय जाऊ नये नाही. काही ठिकाणी बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये नाही का. लग्नाला आता लग्नाचा सपाटा चालू झाला बघा. आज तर भलते तारखे होते नाही का. कालचे तुळशीचा काही काय तर 12 महिने चालू असतं काही कायचे नाही का. त्या कोरोनाच्या काळात येड्या बाबळी खाली लग्न, संत्र्याच्या झाडाखाली लग्न, कुठेही लग्न करत होते. पण काही काही नाही का, काही काही नाही. आईवडला लय महाराज अवघड. त्यावेळेस माणसं जवळ एवढत नव्हते. माणसं जर घरात खोकले तर खोकल्याला घाबरायचे, लगेच ॲम्ब्युलन्स पाय 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 वाजत यायची. बरोबर आहे का नाही. कारण की त्यांना माहिती आहे खोकला की ठोकलाच. बरोबर आहे का नाही. पण काही काहीच्या मुलांनी आईवडिलाची इतकी सेवा केली बघा. कोरोना काय भानगड आणखी काही काहीला मिळ नाही, इतकी मुलांनी आईवडिलाची सेवा केली. मी तिकडे माझं जी टॉकीला कीर्तन होतं बीडला, आणि तिकडे बीडला गेलो आणि एका आजीला उग विनोदात हसत हसत म्हणलं आजी तुमच्या सुनाला कोरोना झाला. त्या आजीला कोरोना काय भानगडच माहिती नव्हती. त्या आजी म्हणली माय महाराज देवान लय चांगलं केलं. या
10 वर्ष झालते महाराज तिच्या लग्नाला, तिला काही लेकरू बाळ नव्हतं. आता लेकरू झालं म्हणलं, विठ्ठल विठ्ठल. काय करता म्हणा नाही का, काही काहीला ते काहीच मिळ नसतं नाही का. तसं काही काही नमन म्हणून लग्नाला निमंत्रण, आता लग्नाचा सपाटा चालू झाला बघा. म्हणून लग्नाला निमंत्रण, आता जवळ कोणतं मंगल करायला इकडं, कोणतं प्रसिद्ध मंगल करायला कोणतं इकडचं, हा लक्ष्मी मंगल कार्यालय. तिथं निमंत्रण असतं तरच जा, नाहीतर काही काही निघले जेवायला नाही का. ते एका ठिकाणी असंच लग्न होतं गेलं नाही का, मंगल कार्यालयात 2 म्हणले का रे आपलं जेवायचं कसं, अरे काळजी करू नका रे आता तुळशीचे लग्न आले. अरे पण कसं सकाळचं, अरे मंगल कार्यालय कोणतं, लक्ष्मी मंगल कार्यालय. संध्याकाळी मंगल कार्यालय. तुळशीच्या लग्नापासून पार मृगाचा पाऊस पडेपर्यंत बैमान 2 शब्दावर जेवायचे. सकाळी मुलीकडलं, संध्याकाळी मुलाकडलं. खाता खाता मराव पण मागं न सराव. त्यांचा नियमच असा होता बघा. ते नाही का, ते कपाळ अगोदर दाबायची, नंतर ढेरी दाबायची. इथं तर ज्यावेळी इतकं काय खाण्याची पद्धत आहे का. आता इमानदारी बघा, आम्ही खोटं बोलत नाही. आता हे आमचे गुरुबंधू समोर बसतात बघा. आमच्या संस्थेत नाव सांगत नाही, आम्ही ज्ञानसागर मंगल कार्यालयात जेवायला गेलो आणि त्याला पार 2009ची गोष्ट आहे. आता त्यावेळेस बुंदीचा आटम जरा नवीन होता आळंदीत. एकानं इमानदारी खोटं बोलत नाही बघा, इतकी बुंदी खाली बघा. अहो त्याला सिंक आले, सिंकेतून बुंदीच बाहेर पडली. हे काय खाण्याची पद्धत झाली का. नाही काय बापाच्या घरचं खाल्लं नाही, पण ही पद्धत काही खाण्याची नाही का. फुकट मिळालं म्हणजे किती असतंय का. विठ्ठल विठ्ठल. तसं ते म्हणले का रे सकाळचं कसं, अरे लक्ष्मी मंगल कार्यालय, मंगल कार्यालय. 2 जण मंगल कार्यालयात गेले, मंगल कार्यालयात पंगत होती आणि ते दोघं जेवायला बसले आणि पंक्तीचा मालक आला, परांडे महाराज. पंक्तीचा मालक आला आणि मग ते त्यानं ते 2 अनोळखी चेहरे बघितलं. कुठले तुम्ही, दोघांनी खाली माना घातल्या. खाली माना घाले, कुठले तुम्ही, मग नका बघू, वहां की बात चल रही है. कुठले तुम्ही, आम्हीच. हा तुम्हीच कुठले, मुलीकडले. काय नाही, गडबड झाली. आम्ही मुलाकडले. काय नाही मुलीकडले, नाही मुलाकडले. उठ, लाज वाटते का रे तुला. काय मुलीकडलं म्हणायला म्हणजे, अरे लेका माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आणि म्हणूनच निमंत्रणाशिवाय जाऊ नये. विठ्ठल विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. म्हणून काही ठिकाणी बोलवलं तरच जावं, काही ठिकाणी नाही बोलवलं तरी जावं, आणि काही ठिकाणी बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये. आता या डावाला आणि या डावाला बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये. विचार करा, पाहून कोण भुललं, जाऊन कोण. अहो अख्खं यादव कुळ पिऊन भुललं, बरोबर आहे का नाही का. इतकंच नाही, तुकोबाराय म्हणतात, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किंवा नुपजे, नारायणी भाव पाहुणी ठाव नरदे. आपण सगळे विषयाच्या अधीन जाऊन भुललेले आहोत नाही का. म्हणून माणसाने काही ठिकाणी बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये. या ठिकाणी ह्या पत्त्याचे डाव आता बंद झाले या 4-2 वर्षात. आता मोबाईलमध्ये निघाला लुडो आणि पबजी. आता 3रं रंगीतलं रम्मी पे आजाऊ ना महाराज. मेला आमच्या 1 जिल्ह्यातलं, खोटं बोलत नाही बघा. आमच्या गावातच 60 लाखाने गेलं बघा, 2 एकर इकलं त्यानं, खोटं बोलत नाही. मी गावात जाऊन बघा तुम्ही. एक आमच्या नरसी परिसरातलं, त्यानं फाशी घेतली एकानं. काय सांग, बरोबर आहे काय. मग आमच्या खोटं बोलत नाही, इमान नाही, बायको शपथ बघा, खोटं बोलणार नाही बघा. नाहीतर माणसं शपथा घालताना कोणाच्या घालतात, मायच्यान म्हणजे माय मेलीच घोर नाही, आणि बायको याला पुरायला राहिली पाहिजे, बरोबर आहे का नाही. विठ्ठल विठ्ठल नाहीतर मग ते नाही का. म्हणून काही ठिकाणी माणसानं बोलवलं तरी जाऊ नये. ते महाभारतातला विचार करा. वास्तविक पाहता धर्मराज युधिष्ठिर, त्यांना त्या सभेमध्ये निमंत्रण आमंत्रण काहीच नाही, तरी पण त्या सभेमध्ये गेले. अख्खं राज्य डावावर लावलं, स्वतःची पत्नी द्रौपदी डावावर लावली. इतके जाऊन बोलल्यावर सांगतो बरं का मी, जाऊन कसे बोलले. डावावर लावली द्रौपदी. आणि मग दुर्योधनाने सांगितलं, दुःशासन जाव द्रौपदी को सभा मंडप में खींच के लाव. द्रौपदीला फरफट सभेमध्ये ओढत आणला, अबला झाली, डोळ्याला धारा लागल्या. आणि मग तिने विचार केला, माझे सिंह नाही का, माझे इथं मामांजे द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, 180 वर्षाचे भीष्माचार्य. तिने विचार केला, हे तरी मला या दुःखातून मोकळं करतील. द्रौपदी भीष्माचार्याकडे बघितलं आणि भीष्माचार्याला कळवळून द्रौपदीने हाक मारली.
वाचवा मला मामाजी. त्यांनी सुद्धा सत्तेपोटी मान खाली घातली. तिला वाटलं जाऊ द्या, माझे 5 पती सिंहासारखे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराज, युधिष्ठिर 5ही पतीकडे बघितलं. तिला वाटलं हे तरी मला सोडतील. पतीच्या नात्यानं, पत्नीच्या नात्यानं कळवळून हाक मारली, वाचवा मला स्वामी. चौघांनी माना खाली घातल्या. पण गरम रक्ताचा दादा भीम ताडकन उठला. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात, थांब भीमा. ट्रकला ब्रेक लागल्यासारखा भीम जाग्यावर थांबला. तिला वाटलं माझी सिंहासारखे 5 पती कोणत्या कामाचे. भीष्माचार्यांकडे बघितलं द्रौपदीने आणि द्रौपदी भीष्माचार्यांवर रागावली. आचार्य, मी हरल्या गेले का? कारण माझ्यापूर्वी माझे 5 पती जुगारात हरल्या गेले. ते पारतंत्र्यात आहेत, कौरवाच्या ताब्यात आहेत. मग पारतंत्र्यात राहणाऱ्या पांडवाला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य? ते आधी हरले आणि मला डाव लावतात. भीष्माचार्य म्हणतात, पोरी आता जरी तुझं खरं असेल, पण मी आता त्या पार्टीचं खाल्लेलं आहे. म्हणजे भीष्माचार्य खाऊनही भुलले आणि धर्मराज युधिष्ठिर जाऊन भुलले. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जीव जाऊन बोलतो, पाहून बोलतो, खाऊन बोलतो, पिऊन बोलतो. आता जीव बोलतो, आता देव बोलतो. अहो देव काय बोलतो महाराज? संतही भुलतात. हे बघा, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवायचे त्यावेळेस गवळणी भुलायच्या. भुलविले वेणू नादे आणि वेणू वाजविला गोविंदे, नाही का? आणि आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. हो आहारे सावळिया वाजवली वाजवली तुझ्या मुरलीच्या दोन्ही. हो तुझ्या मुरलीच्या दोन्ही अकल्पित परिणाकानी जीवन जाळे करणी. मी घर काम धंदा विसरले. आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. आहारे सावळिया वाजवली वाजवली मुरली मुरली. सुध बुध कोई तेरे प्यार में. जय हो. माता सुध बुध कोई तेरे प्यार में. हो सुध बुध को तेरे संसार में. हो जोत जलाने. जय हो जय हो. पाद लगाने हिले लगाने मुरली वाले. ओ मुरली वाले मुरली वाले. ओ बंसी वाले वा 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 वा. आता तुम्ही त्यांचं गायन ऐकून भुललेत का नाही? हे भुलण्याचे प्रकार आहेत, बरोबर आहे का नाही? विचार काय बघा, मुरली भुलविले वेणू नादे. भगवंताने बासरी वाजवलं की गवळणी भुलायच्या. भुलविले वेणू नादे म्हणजे संतही भुलले. आपण जीवही जीव हा विषयाच्या दारात जाऊन भुलला. तुकोबाराला किंवा विषय ओढी भुलली जीव, म्हणजे आपणही जीवही भुलतो. आता संतही भुलले. आता देव कसा भुलतो आहे का? भुलण्याचे प्रकार सांगतो तुम्हाला, नाही का? देव कसा भुलतो, संत कसे भुलतात. आता देव कसा भुलतो बघा, सोपं गोष्ट आहे. ते भुलीचं इंजेक्शन पण आहे, नाही का? कोणी डॉक्टर आहेत का इथं? नाही का? भुलीचं इंजेक्शन जर पेशंटला दिलं, पेशंट निदान ऑपरेशन करापर्यंत बरं का, कशाचे ते
बरोबर नाही का? हो ना, नाही हो ना, माणसाचे डॉक्टर का ढोर डॉक्टर का? हो ना, असू नाही का? ते आता त्यांना माहिती आहे भुलीचं इंजेक्शन दिल्यावर ते ऑपरेशन करता निदान 1-1.5 तास तरी ती भूल जितकी वेळ तितकी राहते, बरोबर आहे का नाही? आता विचार करा, तसं आमच्या एकनाथ महाराज रूपी डॉक्टरनं बरं का